मानखुर्दमध्ये रोहित पवार नामक तरुणावर क्षुल्लक कारणावरून 3 अल्पवयीन मुलांनी पैठणी हल्ला केला. यात हा कोयता रोहितच्या डोक्याच्या कवटीत अडकून राहिला. त्यावर सध्या सायनचा टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या 3 अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात झालीय. मात्र गेल्या काही वर्षात 14 ते 17 या वयोगटातील मुलांच्या अपराधाच्या संख्या मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहे. स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण वाढत चालले असून स्थानिक रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघण्यास घाबरत आहे. अशा गुन्हेगारांवर एकतर नोटीस किंवा सुधारगृहात त्यांना पाठवून शिक्षेची तीव्रता कमी होत असल्यानं हे बालगुन्हेगार वारंवार सतत गुन्हे करत असल्यानं समाजात भीतीचे वातावरण पसरून त्यांची दहशत वाढत आहे व वारंवार गुन्हे करत आहेत. अशा गोष्टींचा विचार करून सतत गुन्हा करणाऱ्या बालवयोगटातील मुलांवर योग्य ती कारवाई शासनानं करावी व त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून हे गुन्हेगार पुन्हा पुन्हा हे गुन्हे करणार नाही आणि त्यांच्यावर नव्यानं एक कायद्याचा विचार करायला हवा. अन्यथा असे गुन्हेगार दिवसाढळ्यासुद्धा गुन्हे करण्यास घाबरणार नाही आणि त्यांना बघून बालगुन्हेगारांचं संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. रात्री 12 नंतर स्थानिकांना अशा या गुन्हेगारांच्या दादागिरीला, गुंडगिरीला सामोरं जावे लागते. तरी प्रशासनाला, पोलिसांना विनंती आहे की अशा गुन्हेगारांना जे नशेच्या अधीन आहेत, गांजा, MD अशा नशा करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.